नमस्कार माऊली. मनुष्याच्या जगण्याला किंवा मनुष्याच्या आयुष्याला पूर्णत्व कधी प्राप्त होतं असं वाटतं तुला? धन मिळालं की, का आपल्या जीवलगांचा नातलगांचा सहवास मिळाला की? खरं म्हणशील माऊली तर अशा अनेकविध गोष्टींनी मनुष्याला त्याचं मनुष्यत्व सिद्ध होत असतं. जेव्हा त्याच्या आयुष्यातनं यातलं काहीही निघून जातं तेव्हा एक पोकळी निर्माण होते. आणि मग ही पोकळी भरून काढण्यासाठी जर कुणाची मदत होत असेल तर ती म्हणजे भगवंतावरची श्रद्धा आणि नियमित उपासना. म्हणून आपली उपासना नियमितपणे करावी, व्रतवैकल्य करावीत, म्हणजे मग सारं काही सुरळीत होतं. ओम नमः शिवाय. 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 प्रणाम महाराज. मला थोडे जल मिळेल का? हो. धन्यवाद. महाराज, आपण कुठल्या विचारात आहात? काय विचित्र परिस्थिती आहे. आज तागायत मी जेव्हा जेव्हा अडचणीत होतो तेव्हा एक वृद्ध गृहस्थ येऊन मला सहाय्य करायचे. मी त्यांना कधीच बोलावले नाही. ते स्वतःहून हजर व्हायचे आणि मला त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवायचे. आणि आता आपण इतके दिवस महाराणी दीपश्रीला शोधण्यासाठी इतके फिरत आहोत, परंतु ते मला कुठे भेटले का नाहीत? कदाचित ते इथून दूर निघून गेले असतील महाराज. नाही, ते असे कुठे जाणार नाही. कारण सतत प्रवास करत राहणे हा त्यांचा स्थायी भाव आहे. सर्वात प्रथम महाराणी त्या वृद्ध महिलेच्या घरी होती, पश्चात त्या दाम्पत्यांच्या घरी. त्यांनी तिला घराबाहेर काढल्यावर तिचा काही मागमूस देखील नाही. मला उगाचच तिचे नसणे आणि त्या वृद्ध गृहस्थाचे न दिसणे अस्वस्थ करत आहे. महाराज, मला काही सांगायचं आहे. ए बाई, तुला दिसत नाही? महाराज गहन विचारात आहेत. क्षमा करा महाराज, पण तुम्ही ज्या बाईचा उल्लेख करत आहात तिला आम्ही पाहिले. काय? कुठे पाहिले?
पुत्री, एवढ्या कुठल्या विचारात गुंग झाली आहेस? ऋषीवर्य, प्रणाम. नाही, कुठलाही विचार नाही. आज माझ्या 16 सोमवार व्रताचे उद्यापन आहे. बघता बघता इतके दिवस, इतके सोमवार कसे गेले काही कळलेच नाही. त्याचे कारण असे की त्या व्रतात तू एकरूप झाली होतीस. मनोभावे पूजन करीत असताना तुझ्यात होणारा बदल मी बघत होतो. म्हणून सांगतो, त्या व्रताचे फळ तुला निश्चितच मिळेल. जे मनी असेल, जी इच्छा असेल, ते निश्चितच पूर्ण होईल. ऋषीवर्य, हे व्रत पूर्ण करण्यात मला जी शांतता मिळाली, जे आत्मिक सुख लाभले, त्यासमोर इतर कोणत्याही ऐहिक सुखाचे काय मोल असणार आहे? माझ्या मनात कुठलीही इच्छा नाही. जे आहे त्यात मला समाधान मिळाले आहे. हेच समाधान मनुष्याला मोक्षाकडे घेऊन जाते. आपला प्रवास कुठेतरी थांबतो. थांबावा तो मोक्ष असावा. त्याचा प्रवास सुरू झालेला आहे. माझा हा प्रवास सुरू असताना कुठे जातो आहे, कुठे वळणे घेतो आहे, याचे काही भान राहिलेच नाही. प्रत्येक क्षण हा नव्याने जगण्याचा असतो असेच वाटत राहील. प्रत्येक क्षणाला जे होते आहे तो अंतिम क्षण असावा असे वाटत होते. आणि विचार करता करता इथवर जायचे जिथून त्याचा प्रारंभ झाला. माझी आणि महाराज देवव्रतांची भेट झाली. महाराज, सुवर्ण मुद्रांचा नैवेद्य. मी तुझा त्याग करण्याचा निर्णय घेतला. पुत्री, तुझ्या 16 सोमवारच्या व्रताचं उद्यापन यथा सांग पार पडो, हीच प्रार्थना. माझ्या साधनेची घटिका समीप आली आहे. मला जावे लागेल. कल्याणमस्तु. ओम नमः शिवाय. 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 आजोबा, आजोबा, उठा आजोबा. मी आलोय. ओळखलत का? ओळखलत का?
अरे पोरा, ह्या कोणाला इसरत नाही बघ. आणि मला ठाव आहे तू हाताच येणार, म्हणून तुझी वाट बघत आताच पडलो होतो बघ. काय तुम्हाला माहित होते? आजोबा, याआधी प्रत्येक संकट काळात तुम्हीच मला सहाय्य केले आहे, मला मार्ग दाखविला आहात. त्यामुळेच तर माझे आयुष्य इतके सुकर झाले आहे. म्या काय बी केलं नाही पोरा, समज करणारा त्यो हाय बघ. मी निस्तं निमित्त आहे. आणि हा, तू आता देखील कोणाच्या शोधात व्याकुळ झालायस ते ठाव आहे मला. पोरा, प्रत्येक गोष्टीची येळ यावी लागते बघ. तू जिला शोधतोयस ना, तिची आणि तुझी लवकरच भेट होणार आहे बघ. तुम्ही सत्य सांगत आहात? अरे आजपर्यंत कधी खोटं बोललोय का म्या? काय पोरा, असं या दिशेला चालत जा, तुला तुझं नशीब गावल बघ. आजोबा, तुम्ही मला मार्ग तर दाखवला, परंतु तुम्ही माझ्यासोबत नाही येणार. मी तुमच्या विना अपूर्ण आहे आजोबा. अरे पोरा, म्या कुठं जातोय? म्या येणारच आहे. फक्त तू माझ्यासाठी थांबू नकस. तू तुझा मार्ग धर. जेव्हा केव्हा माझी गरज असेल तेव्हा मी तुला पुन्हा भेटेनच. जा, तुझ्या वाटेला जा. शिवशंभो, जा. ओम नमः शिवाय. 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 ताई, दीपश्री, आम्हाला नाही का देणार प्रसाद? दीपश्री, माझ्यासाठी आपल्या आयुष्यातील हा विरहाचा काळ खूप असह्य होता. हे दिवस मी कसे जगलो हे माझे मलाच माहित. स्वामी, या विरहाच्या काळात भगवंतांनी मला खऱ्या आयुष्याची जाणीव करून दिली, जे आजपर्यंत मी कधीच जगले नव्हते. आयुष्य किती खडतर आहे हे या काळात त्यांनी मला शिकवले. सत्य आहे, आपण आपल्या आयुष्याचे, नात्याचे खरे मोल ओळखू शकलो. परंतु ह्या सर्वांपेक्षा महत्वाचे म्हणजे तू पुन्हा परत आलीस. आता आपण सूर्योदय होताच स्वगृही परतूया. होय स्वामी, मी देखील स्वगृही जाण्यास खूप उत्सुक आहे. दीपश्री, मला सांग, ह्या आश्रमाचे सर्वेसर्वा, ते ऋषीवर्य, ते कुठे आहेत? मला त्यांना भेटावायचे आहे. मी देखील त्यांचीच प्रतीक्षा करत आहे. त्यांची साधना संपन्न झाली असेल, अद्याप कसे आले नाहीत? हर हर शंभो. ऋषीवर्य, प्रणाम. असे अवाक होऊन पाहू नकोस. ओळखले नाहीस मला?
मी तोच वाटाड्या दिशा दाखवणं हेच माझं कर्तव्य. जेव्हा तुला आवश्यकता होती तेव्हा तुझ्या सोबतीला आलो. आजोबा, तुम्ही इथे ऋषीवर्य आणि माझ्यासाठी. उठ पुत्रा, उठ. आणि माझ्या पुत्रीला जेव्हा आवश्यकता होती तेव्हा तिला मार्ग दाखवला. म्हणजे यांना वेळोवेळी मदत करणारे आपणच. आपण आमच्यासाठी भगवंत आहात. नाही पुत्री, मला मनुष्यच राहू दे. मी काहीही वेगळे केलेले नाही. मी तुम्हा दोघांना एकत्र आणण्याचे पुण्यकर्म तेवढे केले. आजोबा, तुमचे उपकार आम्ही ह्याच जन्मी नव्हे तर पुढील कित्येक जन्मात फेडू शकणार नाही. असे नाही म्हणायचे. आता ही माझी धर्मकन्या आहे. तिचा योग्य रीतीने सांभाळ कर. इतके दिवस माझ्या घरी राहिली, आता तिला स्वतःच्या घरी जायला हवं. मी तिची जणू पाठवणीच करतो आहे. बाळानो, तुमच्या आयुष्यात हा सुखाचा क्षण आला तो केवळ 16 सोमवारच्या या व्रतामुळे. आता तुमचे हे दायित्व आहे की या व्रताचा विसर न पडता याचे नियमित मनोभावे पूजन केले जावे. आजोबा, आम्ही तुम्हाला शब्द देतो, आम्ही आजन्म या व्रताचा स्वीकार करू आणि पूजन करू. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. कल्याणमस्तु. शिवशंभो, शिवशंभो. मंडळी, ही होती 16 सोमवार या व्रताची रंजक कथा. कुठल्याही संकट काळामध्ये आधारवड होणारं हे व्रत आहे. सौख्य संपत्ती मिळवण्यासाठी, दारिद्र्य, रोगराई हे सगळं जाण्यासाठी, आपल्या मनातली सदिच्छा पूर्ण होण्यासाठी, किंवा बोललेल्या नवसाचं फळ मिळाल्यावर तो नवस फेडण्यासाठी, कोणत्याही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी हे व्रत केलं जातं. मात्र हे व्रत करणाऱ्या स्त्रीनं किंवा पुरुषानं त्या व्रताच्या दिवशी मनानं आणि शरीरानं स्वच्छ आणि निर्मळ असणं हे सगळ्यात आवश्यक आहे. थोडक्यात, मनाने निर्मळ असलेली कोणतीही व्यक्ती प्रांजळपणे भगवंताची भक्ती करू शकते. तेव्हा आपण देखील भगवान महादेवांचं हे व्रत अत्यंत मनःपूर्वक आचरणामध्ये आणा आणि सुखाचं महाद्वार उघडा. थोडक्यात, उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.